रामकृष्ण हरी मंडळी, ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. हा आहे बाळूमामांचा बघा नंबर 4. सकाळची वेळ, दर्शनासाठी रांगा आणि हा भंडारा. भारी वाटतंय ना? या भंडाऱ्यामध्ये साधा आमटी भात जरी असला ना तरी एवढा चवदार आणि पोटभर जेवण होतं ना. पण ह्या भंडाऱ्यामधून आहे ना माणूस कधीच उपाशीपोटी जात नाही, अशी बाळूमामांची शिकवणच आहे. बाळूमामांच्या पूजेचं देखील आम्हाला छान दर्शन घेता आलं. मूर्ती का? मूर्ती मुळे महाराजांचे, बाळूमामांचे गुरु आणि त्यांच्या अलीकडे इकडे फोटो आहे का उभा? दुपारची वेळ झाली होती ना, म्हणून आम्हाला काय मेंढरांचं दर्शन भेटलं नाही, पण ही त्यांची बारकी पिल्लं होती. आता थोड्या वेळाने मोठी मेंढरं येणारच होती, म्हणून आम्ही थोड्या वेळासाठी इथंच थांबलो. मग नंतर मेंढरांच्या तळावरती गेलो, जिथे मेंढरांचा तळ थांबला होता. वेगवेगळ्या ठिकाणी चरायला गेलेली मेंढरं आता आपल्या तळाकडे निघाली होती. ज्या दिशेने बघावं त्या दिशेने मेंढरं येतानाच दिसत होती. भारी वाटत होतं. पण यात फक्त शेळ्याच होत्या, एकही मेंढरू नव्हतं. कदाचित हा फक्त शेळ्यांचाच कळप असावा. हा तर फक्त एकच तळ होता. असे किती तळ असतील, असंख्य मेंढ्या. कसं आहे ना, ऊन वारा पाऊस ह्यातच ह्यांचं राहणं. ह्या मेंढ्या काही साध्या सुध्या मेंढ्या नाहीत. ह्या मेंढ्यांची जर आपण मनात एक इच्छा धरून जर ओटी भरली तर ह्या मेंढ्या नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपली इच्छा बाळूमामांपर्यंत नक्कीच पोहोचवतात. चालू पिकामध्ये जर एखादं बकरं आपल्या शेतामध्ये गेलं तर आपण त्याला हुसकावून लावतो, पण जगाची अशी रीत आहे की चालू पिकामध्ये ह्या जर मेंढ्या गेल्या ना तर त्या पिकाचं नुकसान होण्याऐवजी भरभराट होते. अशी ही बाळूमामांची ख्याती आहे. आम्हाला तर झालं इथेच बाळूमामांचं दर्शन.